तू काय म्हणतास? बरी असस ना? आज जरा जेवण बनवतो, लयच कंटाळो येलेलो. आज मग म्हटलं जरा शॉर्टकट मारूया. शॉर्टकट काय, मालवणी माणसाचा शॉर्टकट म्हणजे कुळदाची पिठी. मग ही पिठी गावावरूनच आणलेलो. तर तुमका आज मस्त अशी कुळदाची पिठी करून दाखवते. आज आवशीची लय आठवण येता. आवस असती माझी घराकडे इली असती तर वायच मग आयतं जेवण वायच करून दिल्या नसता. मग काय करूया, चला आपला आपणच करू गया. मग चला आपण कुळदाची पिठी बनवूया. कढई तापवून घेतलंय मस्त अशी. आता त्याच्यात 1 चमचो तेल. आपल्याला तेल कमी लागतं त्यामुळे हे 1 चमचो फक्त तेल तेवढाच मी वापरतले. तुमका जास्त हवं तर तुम्ही वापरू शकतास, पण तेल कमीच खालेला बरा. आता तेल गरम झाला, त्याच्यामध्ये ही ठेचून टाकलेली लसूण, थोडंसं कढीपत्तो कापलंय मी, ते मिरची टाकूया आणि हे का ना चांगलं असं एकदम मस्त भाजूया जरा. मी ना थोडंसं हिंग टाकतंय. कशा थंडीचे दिवस त्यामुळे जरा पोटात काय कुडकुड बिडकुड होता कामा नाही, त्याच्यामुळे थोडंसं हिंग आपलं टाकलो काय पोटात आपलं बरं. हे कांदो आणि टोमॅटो मी बारीक करून घेतले, तो आपण ह्याच्यात टाकूया आणि भाजून घेऊया चांगलं. आणि आता कांदो टोमॅटो चांगले भाजूया. कांद्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीपुरता मीठ टाकूया. आता आपलं कांदो चांगलो भाजलो. आता ह्या पिठीमध्ये ना मी पाणी टाकलंय आणि ह्या मिक्स केलंय आणि थोडा पातळ असं बनवलंय आणि ह्या आता आपण कढईमध्ये ओतूया आणि फटाफट ढवळूया. ढवळू हव्या पटपट, नाहीतर ना त्याचे गुठळे होतले. तुमका हव्या ना तर त्याच्यात थोडा पाणी ऍड करा, म्हणजे जरा पातळ हवी असली तर, नाहीतर ही खूप जाड होतली. मी थोडा पाणी टाकते त्याच्यात. बघा मी हे थोडासा पाणी टाकते. आता यांना ढवळूया व्यवस्थित एकदम. आता चांगली उकळी येऊ दे. आता एका उकळी येईपर्यंत ना ह्याच्यात 4 कोकमा टाकूया आणि एका चांगलं असं ना कड काढूया. कुळदाच्या पिठी सोबत ना सुको बांगडो असतात ना, तर काय भारीच काम होईल. गावा कसलं असतं तर आपलं सुको बांगडो मिळात. हय जर सुको बांगडो भाजलं तर बिल्डिंगवाले मार मार मारतील आमका. त्याच्यापेक्षा आम्ही आपली गपचूप पिठीच खातो. आता आपल्या कुळदाच्या पिठीक मस्तपैकी कड इलेलो हा. आता मी ना ह्याच्यामध्ये भारीपैकी भरपूर असा हात सोडून खोबरा टाकतले आणि कोथिंबीर कापून टाकतले, म्हणजे पिठी वरपूक तयार आपली. बघा तर मग पिठी आमची रेडी असा. तुम्ही पण करून बघा. तुमका पण आवडली तर नक्की सांगा मका कमेंट करून, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू अजिबात विसरा नको. धन्यवाद.